नमस्कार, मी हेमाली मोहिते. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात माजल गावात लहानाचा मोठा झालेला. आई वडील कलावंत असल्यामुळे लहानपणापासूनच नाटकाची आवड, मात्र नाट्य क्षेत्रात यश आजमावायचं म्हणून पुण्याच्या ललित कला केंद्रमध्ये रितसर शिक्षण घेऊन त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी मुंबई गाठली आणि मग मागे वळून पाहिलं नाही. नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. विनोदी अभिनेता म्हणून जरी त्याची ओळख असली तरीही प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं कामही तो अगदी चोख पार पाडतो. सध्या त्याचं मास्टर ब्लास्ट हे नाटक रंगमंचावर गाजतंय. याच निमित्तानं आपल्या स्टुडिओत आपण स्वागत करूया अभिनेता संदीप पाठक यांचं. संदीप, झी24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या तुमच्याबरोबर बऱ्याच गप्पाही मारायच्यात, पण आज ज्या मुख्य भूमिकेत तुम्ही आलेले आहात ती भूमिका आधी पार पाडूया, आपण बातम्यांकडे वळूया. येस. घरात अगदी आनंदाने जगणाऱ्या 67 वर्षीय रसिकलाल दर्जी यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आणि ते हे जग सोडून गेले. त्यांच्या जाण्याचा आघात त्यांच्या कुटुंबियावर होता, मात्र त्या दुःखातही त्यांनी एक निर्णय घेतला. मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातून एखाद्या गरजवंताला हे जग पाहता यावं यासाठी रसिकलाल यांनी नेत्रदानाचा विचार केला. त्यासाठी ते आवश्यक ती पूर्तता करणार होते, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. रसिकलाल यांच्या निर्णयाची माहिती त्यांच्या कुटुंबाला होती, त्यामुळेच त्यांनी रसिकलाल यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे एखाद्या अंध व्यक्तीला हे सुंदर जग पाहता येणार आहे. वडिलांचा स्वभाव पहिल्यापासून समाज कल्याणच करत होते. कुणालाही असं कुणी विचारलं तरी ते सरळ रस्ता सांगत होते. त्याच्यामुळं त्यांची पण थोडी इच्छा होतीच आणि नंतर मग ते मी पण करून टाकले. तिथं आधी विचारलं म्हणे आपण नेत्रदान करू, दोघांच्या फॉर्म भरून मूर्तीचे बघ टाईम आहे, असं पहिल्यांदाच भरून टाकायचं म्हणे असं बोलले होते. मग इच्छा होती, करून टाकले आम्ही त्यांचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.